डॉक्टर, मला पहिलं मूल नॅचरली झालं, पण आता दुसरं मूल काही होईना. हे असं का होत असेल? नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे, गायनेकॉलॉजिस्ट आणि IVF एक्सपर्ट फ्रॉम बारामती. आज आपण एका महत्वाच्या टॉपिक बद्दल बोलणार आहोत, ज्याला आम्ही गायनेकॉलॉजिकल टर्म्समध्ये सेकंडरी इन्फर्टिलिटी असं म्हणतो, ज्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा प्रेग्नन्सी ठेवायला आणि ती पूर्णपणे सुदृढ बाळामध्ये त्याचं रूप घेण्यात तुम्हाला अपयश येत असेल. तर अशा केसमध्ये काय कारण असू शकतात, त्याचे काय उपाय आहे आणि तुम्ही हे कसं डायग्नोज केलं पाहिजे? तर आज जाणून घेऊया की तुम्हाला इन्फर्टिलिटी आणि त्याचे प्रकार माहिती आहेत का? तर इन्फर्टिलिटीचे 2 प्रकार असतात. एक असतं प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी म्हणजे तुम्हाला मूलच राहत नाही, म्हणजे बाळच राहत नाहीये आणि त्याला वेगळे वेगळे कारण असू शकतात. म्हणजे स्त्रीचे वेगळे कारण मी कव्हर केलेले आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आणि पुरुषांचे वेगळे कारण असतात. तर आता सेकंडरी म्हणजे काय, की कधीतरी बाळ झालंय पण आता बाळ होत नाहीये, म्हणजे आधी बाळ झालं नॉर्मली. तर याचे मुख्य काय कारण असू शकतात असं तुम्हाला वाटतंय? तर सगळ्यात आधी बघा की जेव्हा तुम्हाला ते पहिलं मूल झालं तेव्हा तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं वय किती होतं. यामध्ये फिमेलचं वय हे अत्यंत महत्वाचं आहे. तितकंच महत्वाचं मेलचं पण आहे, पण फिमेलमध्ये बायोलॉजिकल क्लॉक नावाची संकल्पना असते, ज्याच्यामध्ये तिच्या वयानुसार तिचे जे अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता खालावत जात असते आणि तिशीनंतर ही जी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ही अजून फास्ट होते. त्याच्यामुळे तुमचं जे वय होतं जेव्हा तुम्हाला पहिलं बाळ झालं ते किती होतं आणि तुमच्या पार्टनरचं किती होतं ते जाणून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर सविस्तर हिस्ट्रीवरती आम्हाला कळतं की आता तुमचे काही मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स वाढलेत का, म्हणजे तुम्हाला आता काही डायबिटीज जडलंय का, थायरॉइड आहे का, वजन वाढलंय का, या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हा दोघांना प्रेग्नन्सी ठेवण्यात अडचण येऊ शकते. आता खूप सारे कपल्स आहेत, म्हणजे अराउंड 6 आउट ऑफ 10 कपल्समध्ये शुक्राणूला प्रॉब्लेम आलेला असतो, पण त्यांना बिलीव्हच होत नाही की आधी आम्हाला नॉर्मली राहिलं, मग आता कसं आमच्या शुक्राणूला 5 वर्षानंतर प्रॉब्लेम येतोय. म्हणजे सिव्हिअर ऑलिगोएस्थेनोस्पर्मिया किंवा सिव्हिअर टेराटोझोस्पर्मिया असे रिपोर्ट्स येतात, ज्यामध्ये काउंट, मोटिलिटी आणि मॉर्फॉलॉजी यामध्ये आम्हाला बिघाड दिसायला लागतो आणि आम्ही तसं कन्वे पण करतो. पण त्यांना काही ते बिलीव्ह होत नाही, कारण त्यांना वाटतं पहिल्या मुलाच्या वेळी किंवा मुलीच्या वेळी तर माझं सगळं नॉर्मल होतं, मग आता कसं काय हे काउंट म्हणजे कुठे गेलाय, स्पर्म्स कुठे गेले. तर ते एकदा जाणून घेतलं पाहिजे, त्यामुळे थरं सिमेन अनालिसिस केलं पाहिजे. चौथं महत्वाचं पॉइंट म्हणजे ट्युबल ब्लॉकेज. भारतामध्ये अजूनही TB आहे आणि कुठल्याही प्रकारच्या प्रिव्हियस सर्जरी, इन्फेक्शन, समजा तुमच्या त्या प्रेग्नन्सी नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर त्यामुळे देखील तुमच्या ट्यूब्स ब्लॉक होऊ शकतात. समजा सर्जरी झाली आहे किंवा अंतर्गत कुठलंही कारण असेल तरी फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक होऊ शकतात आणि ह्या ट्युबल ब्लॉकेजमुळे सुद्धा आपल्याला बाळ राहत नाही. आता 5वं उभरतं कारण म्हणजे एंडोमेट्रिओसिस. एंडोमेट्रिओसिस म्हणजे तुमच्या जे पिशवीच्या आतलं अस्तर असतं एंडोमेट्रियम, ते पेल्विसमध्ये म्हणजे तुमचे जे अंतर्गत ऑर्गन्स आहेत त्याच्यावरती कुठेही वाढायला लागतं. जसं की ओव्हरीमध्ये, ट्यूब्सच्या अवतीभोवती, पेल्विसमध्ये कुठेही त्याचा चिकटपणा तयार झाला तर त्याची देखील हॉर्मोनल प्रक्रिया सुरू होते, त्याची पण एक छोटीशी पाळी यायला लागते आणि त्याच्यामुळे जे फलन व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये एरर येतो. याचाही व्हिडिओ मी आधी कव्हर केलेला आहे. सो असं जर काही होत असेल तरी सुद्धा आपल्याला गर्भधारणेत प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अजून काय आहे जे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही करत असाल पण ते तुमच्या लक्षात येत नाही, म्हणजे लाईफस्टाईल. जेव्हा तुम्ही पहिलं मूल कन्सीव्ह केलं तेव्हा मे बी 22, 23, 25 वर्षाच्या असाल, 30 वर्षाच्या असाल, तेव्हा खूप ऍक्टिव्ह होत्या. पण आता मूल 5-6 वर्षाचं आहे आणि आता जरा करिअरमध्ये सेटल्ड आहात आणि ऍक्टिव्ह नाही आहात, तर लाईफस्टाईलच्या बदलांमुळे सुद्धा आपले जे म्हणजे सक्रिय गॅमिट्स पाहिजे, म्हणजे अंडबीज आणि पुरुष बीज हे जे पाहिजे यांच्यामध्ये आपल्याला क्वालिटीमध्ये बदल दिसायला लागतो आणि त्यामुळे सुद्धा त्यांचं प्रॉपर फलन होत नाही. किंवा आता ह्या लाईफस्टाईलमुळे तर सेक्शुअल कॉन्टॅक्टचे डेज पण बदललेले आहेत, तर सेक्शुअल कॉन्टॅक्ट पण होत नाही, त्याच्यामुळे मग बाळ राहण्यात प्रॉब्लेम येतो. मग डॉक्टर, आता पुढे काय केलं पाहिजे, कोणाचा सल्ला घेतला पाहिजे, काय उपाय केले पाहिजे? तर पहिले तर तुम्ही जाणून घेऊया डॉक्टरकडे कधी जायचंय. जर तुम्ही 35च्या खालची महिला असाल तर तुम्ही पूर्ण 1 वर्षभर जर ट्राय केलं असेल आणि तरी बाळ नसेल होत तर तुम्ही डॉक्टरकडे जरूर गेलं पाहिजे. स्पेशली इफ इट इज पॉसिबल फॉर यू तर फर्टिलिटी स्पेशलिस्टकडे जायला पाहिजे. जर तुम्ही 35च्या वरची महिला असाल तर तुमच्यासाठी बायोलॉजिकल क्लॉक आता खूपच महत्वाचा आहे. त्यामुळे जर 6 महिन्याहून अधिक तुम्ही ट्राय करताय आणि तरी सुद्धा परत बाळ होत नसेल तर तुम्ही फर्टिलिटी एक्सपर्टकडे जायला पाहिजे. ते काय काय इव्हॅल्युएशन किंवा टेस्ट तुम्हाला सांगू शकतात, तर
तुमचं कधी ओव्ह्युलेशन होत आहे ते चेक करू शकतात. फॉलिक्युलर मॉनिटरिंग तुमचं करू शकतात, म्हणजे स्त्रीमध्ये तुमची AMH ची व्हॅल्यू, काही ब्लड टेस्ट, थायरॉइड प्रोफाईल झालं, प्रोलॅक्टिन झालं, तुमच्या अजून काही डे 2च्या व्हॅल्यूज त्यांना करायचे असतील ते करू शकतात. सीमेन अनालिसिस खूप महत्त्वाचं आहे. पुरुषांमध्ये लागलेलं डायबिटीज, थायरॉइड, प्रोलॅक्टिन ह्याची चाचणी केली जाऊ शकते. तुमचे लाईफस्टाईलचे काय फॅक्टर्स आहे, झोप होत नाहीये का, व्यायाम करत नाही आहात, डाएट पाळत नाही आहात का, हे सगळं ते चेक करतील. HSG ची तपासणी होऊ शकते, म्हणजे ज्यामध्ये ट्यूबवेल ब्लॉकेज आहे का ते कळू शकेल. 3D सोनोग्राफी स्त्रियांची होऊ शकते. कॅव्हिटीला काही प्रॉब्लेम आलाय का, ॲशरमन सिंड्रोम आहे का, काही DNC झाली होती का मध्ये, पिशवी स्वच्छ करून घेतली आहे, ह्यामुळे काही प्रॉब्लेम आहे का, पिरियड रेग्युलर आहे की नाही, इरेग्युलर आहे, हे सगळं ते जाणून घेतील. आणि त्यावरती मग काय उपाय असतात आपल्याकडे, बरेचसे उपाय उपलब्ध आहेत. काहींना तर फक्त एका गोळीवरती सुद्धा ओव्ह्युलेशन होतं आणि त्यांना पुढच्या 4-5 महिन्यामध्ये बाळ राहून जातं. काहींना ओव्ह्युलेशन सोडून थोडीशी अजून अधिक मदत लागते, म्हणजे फॉलिक्युलर मॉनिटरिंग आणि IUI लागतं. आता काय कंडिशन आहे, म्हणजे तुम्हाला IUI विथ डोनर स्पर्म लागतंय का, किंवा अजून स्पर्मवरती काम करण्याची गरज असेल तर आपल्याला IVF किंवा ICSI सुद्धा वापर करता येऊ शकेल. तर तुमचे कुठलेही सेकंडरी इन्फर्टिलिटी रिलेटेड काही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिंक करा, मी त्याचं उत्तर देईन. आणि शेवटचं एवढंच सांगेन की आपल्याला सेकंडरी इन्फर्टिलिटी कधी कधी डिटेक्ट होताना सुद्धा उशीर झालेला असतो, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांना भेट दिली पाहिजे आणि तुमचं शंका निरसन करून घेतलं पाहिजे. आणि मी ऑब्झर्व केलंय की खूप लोक व्हिडिओज बघतात, तुमचे कॉमेंट्स पण असतात, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही. तुम्हाला जर रेग्युलर अपडेट्स हवे असतील किंवा तुम्ही तुमच्या फर्टिलिटी जर्नीवरती कुठेही अडकत असाल तर नक्की फॉलो बटन दाबा. तुम्हाला या सबस्क्राईब आणि फॉलोनी मदत होईल आणि तुम्हाला रेग्युलर माझ्याकडून अपडेट्स मिळत राहतील. सो डू सो आणि धन्यवाद.